कोणता विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहात मिस्टर मुंडे ते सांगा ना. ज्या पद्धतीने तुम्ही अमित शहाचे बूट चाटताय महाराष्ट्र विरोधी निर्णयासाठी, ही गोष्ट गंभीर आहे राज्यासाठी. हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मी त्यांना मराठीमध्ये पत्रावली, इंग्लिशमध्ये त्यांना पाठवले पुराव्यासह कसं कसं नुकसान होतंय महाराष्ट्राचं. हजारो लोक यात काम करतात आणि त्यांची रोजीरोटी या चळवळीवरती अवलंबून आहे. आमचे अनेक या क्षेत्रातले कार्यकर्ते उत्तम काम करतायत नागरी सहकारी बँकांच्या संदर्भात. तर अमित शहानी ही सगळी चळवळ एका नॉन फिनान्शियल नॉन बँकिंग संस्थेकडे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी NBFC बरं का, ज्याचा सहकार क्षेत्राशी कोणताही संबंध नाही, अशा एका कंपनीच्या घशात घालून ते दिल्लीला गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि डेप्युटी CM ते तिथे त्यांच्या कार्यक्रमाला टाळा वाजवत बसले. वा वा किती महान निर्णय, वा वा किती महान निर्णय. पण हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा, बँकिंग चळवळीचा धनंजयराव गाडगे वगैरे लोकांनी जे सुरू केलं काम, त्यांचं अस्तित्व संपवणारा हा निर्णय. रावसाहेब, पण ज्यांनी हा निर्णय घेतला म्हणजे अमित शहा त्या खात्याचे सहकार खात्याचे, त्यांनाच तुम्ही उद्देशून पत्र लिहितात, तर तुम्ही या प्रकरणी न्यायाची अपेक्षा पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या निदर्शनाचा प्रकार आणला. अमित शहाना असं वाटतं की मांजर डोळ्यातून दूध पिते आणि त्यांनी केलेला हा प्रकार महाराष्ट्रावर अन्यायाचा कोणाच्या लक्षात आला नाही. त्याने हा जो प्रकार केलाय महाराष्ट्रावर अन्याय करण्याचा, त्यांना असं वाटलं की हा गुन्हा पचला आणि त्याच्यामुळे ते तोंडाला लागलेलं रक्त, उठाला लागलेलं रक्त ताकद परत दिल्लीत गेले. हा पचलेला नाही. या क्षेत्रातले 100वर प्रमुख लोक मला आतापर्यंत भेटले आणि त्याने सांगितलं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांसाठी. आणि त्यानंतर मी याच्यात थोडा अभ्यास केला. हे माझं क्षेत्र जरी नसलं तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय आहे हे जे आम्हाला पटलं, तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहिलं. आता मी दिल्लीत जाईल, हे जे बिल मंजूर झालंय त्याच्यावर थोडा माझा अभ्यास सुरू आहे की किती राज्यांना अशा प्रकारचा फटका बसलाय. सर्व काही गुजरातच्या घशात घालण्याचा हा प्रकार. माधोपुरा बँकेचा इतिहास तुम्ही समजून घ्या. ही बँक किती कर्जात बुडाली आहे, या बँकेनं काय घोटाळे केलेले आहे, या बँकेचं अस्तित्व काय आहे. फक्त ही लाडकी बँक अमित शहाची आहे आणि त्या बँकेला ताकद देण्यासाठी बरं का ही जी आहे. आता आणि मुळात ज्या शारदा सदन मधल्या बँकेचा ताबा घेतला अपेक्स बँक महाराष्ट्र, त्याच बँकेलाच माधवपुरा बँकेकडून कोट्यवधी रुपये येणार. आता बुडाले ते माधवपुरा बँकेकडून ह्याच आपल्या बँकेला महाराष्ट्राच्या कोट्यवधी रुपये येणार. ते असे प्रकार चिंदी चोरीचे म्हणा, महाराष्ट्रातून लूटमारीचे म्हणा सातत्याने सुरू आहेत. आणि या लूटमारीच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असतात, राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित असतात आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहोत, महाराष्ट्र लुटण्याचा विचार आणि त्या लुटीला पाठिंबा देण्याचा विचार. काय कळतं काय राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना हा विषय काय आहे तो, आणि CMला तरी कळतोय का की इथे येऊन तुमच्या समोर अमित शहानी महाराष्ट्राचा किती मोठा नुकसान करून गेले महाराष्ट्रात. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख केला, तर धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखं आहे अशी टीका आता तुमच्या. बाळासाहेबांचा विचार काय एकनाथ शिंदे पुढे नेता धनुष्यबाण घेऊन चोरलेला धनुष्यबाणाची चोरी केली. कोणी चोरी केली? 3 चोर आहेत. ऑर्गनाइज क्राईम आहे, यांना मकोका लावायला पाहिजे. अमित शहा, निवडणूक आयोग, राजेश कुमार आणि एकनाथ शिंदे हे ऑर्गनाइज क्राईम. त्या तिघांनी मिळून दरोडा टाकला आणि धनुष्यबाणाची चोरी केली. आमचं असं म्हणणं आहे जेव्हा आपण चोराला पकडतो तेव्हा आधी मुद्देमाल जप्त करतो ना, तसं आमचं म्हणणं मुद्देमाल जप्त करा मग बघू.
आमचा विचार तुम्ही सांगू नका बाळासाहेब ठाकरेंचा. 24 तास मोदी आणि शहांचे पाय चाकतात. 24 तास 24 आवर्स प्रोग्राम आहे त्यांचा. 24/7 मोदी शहांचे पाय चाकायचे, बूट चाकायचे, काय नाही बूट चाकायचे आणि उडो उडो करायचे. याच्यामध्ये कोणता आला बाळासाहेबांचा विचार? धनुष्यबाणाचं काय करायचं आम्ही बघू. तो चोंबडेपणा तुम्हाला करण्याची गरज नाही. बोलताना मुद्देमाल आधी जप्त करा. मुद्देमाल जप्त झाला चोरीचा की आम्ही पाहू.